सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं गेल्या 5 दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण अन्नत्याग उपोषण जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण जर या ठिकाणी बघितलं तरी संपूर्ण जे शेतकरी आहेत गेल्या 5 दिवसांपासून याच ठिकाणी आहेत आणि आज त्यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे। गेल्या 5 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे। खरं तर आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा या सर्व शेतकऱ्यांची आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे अमरण उपोषण सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपल्यासोबत उपोषणकर्ते आहेत। भाऊ, आपल्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। नक्कीच या महाराष्ट्र सरकारमध्ये ज्या देशाला कृषीप्रधान देश म्हटलं जातं आहे त्या देशामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी 5 दिवस अन्नत्याग करावा लागतो, हे मोठं दुर्दैव आहे। त्याचबरोबर आज गिरीश महाजन जलसंपदा मंत्री, जे कुंभमेळा मंत्री स्वतःला संकटमोचक समजतात या राज्याचं, त्यांना इकडं तिकडं शोचे कार्यक्रम घ्यायला वेळ आहे, परंतु हक्काची लढाई लढणाऱ्या शेतकऱ्याला भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही। म्हणजे हे मोगलाईपेक्षाही मोठं सरकार झालं। एकीकडे आम्ही हक्काची लढाई लढली की आमच्यावर देशद्रोहासारखे आरोप लावायचे आणि कोणते तीर मारता, कोणते तीसमार खाणे। म्हणजे नाशिकचे जिल्हाधिकारी हे तर अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमच्या शेतकऱ्यावर अन्याय करताय। आम्ही मागण्या काय केल्या, तुम्ही एक तर शेतीमालाला हमी भाव आमचा देत नाही, ती लढाई तर संपली, पण आता आमच्या हक्काच्या जमिनी त्या वाचवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे दाद मागतोय। गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही काय म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची भेट घालून द्या। म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी या राज्याच्या 5-5 दिवस जर अन्नत्याग आंदोलन करावं लागत असेल आणि तरी सरकारकडून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर हे आंदोलन अधिक तीव्र महाराष्ट्रात करण्याची आता वेळ आलेली आहे। सरकारने आमचं अंत बघू नये। आम्ही संविधानिक पद्धतीने या ठिकाणी शांततेच्या मार्गाने हे अन्नत्याग आंदोलन करतोय। जर सरकारला ती भाषा कळत नसेल तर सरकारला उद्रेकाची भाषासुद्धा आम्हाला येते आणि ती सुद्धा येणाऱ्या काळात मग आम्हाला करावी लागेल। आपण जर या ठिकाणी बघितलं तर गेल्या 5 दिवसांपासून हे शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। आम्हाला जर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी 5 दिवस लागत असतील तर आम्ही तीव्र आंदोलन करू, अशा पद्धतीचा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि संपूर्ण शेतकरी या ठिकाणी आपल्याला आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती देखील या शेतकऱ्यांकडनं या ठिकाणी आपल्याला केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता येत्या काळात प्रशासन या शेतकऱ्यांच्या मागणींकडे कशा पद्धतीनं पाहतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।